नमः पार्वतीपते शिव भगवान गणेशजीचा जन्मोत्सव मोठ्या आनंदामध्ये कैलास पर्वतावर पार पडलेला आहे. सर्व देवतांच्या उपस्थितीमध्ये, सर्व देवपत्न्यांच्या उपस्थितीमध्ये भगवान श्री गणेशजीला सगळ्या देवतांनी वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत, आशीर्वाद प्रदान केलेले आहेत. आणि भगवान शिव परमात्म्याने ज्या वेळेला गणेशजीकडे पाहिलं, भगवंताने वरदान दिलेलं आहे. जास्त की हे गणेशजी, कोणत्याही कार्याला प्रारंभ करत असताना, मग ते व्यवहारातलं कार्य असेल किंवा परमार्थातलं कार्य असेल, त्या कार्याला प्रारंभ करत असताना गणेशजीच्या नावाचा जप करून, गणेशजीचा मंत्र म्हणून त्या कार्यक्रमाला प्रारंभ केला तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. म्हणून बुद्धीची देवता भगवान श्री गणेश आहे. मांगल्याची देवता, लिक्विड जास्त झालं, लिक्विड जास्त यायला झालं. मांगल्याची देवता भगवान श्री गणेश आहेत. आणि प्रारंभाची देवता, आरंभाची देवता ही भगवान श्री गणराय आहेत. आणि म्हणून व्यवहारामध्ये कोणतेही कार्य प्रारंभ करत असताना आपण गणेशाचं पूजन करत असतो, गणेशाची भक्ती करत असतो. ज्या दिवशी भगवान गणेशजी या मृत्यू लोकामध्ये प्राप्त झालेले, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचा दिवस आहे. म्हणून आजही त्या दिवशी गणेश जयंती साजरी करतात. आणि ठिकठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश चतुर्थी म्हणजे काय, गणेशजीचं पूजन केलं जातं आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जातं. सर्वांना कल्पना आहे. परंतु गणेशाचं व्रत करत असताना त्या व्रताचं एक वर्षाचं चिंतन केलेलं आहे. वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला भगवान गणेशाचं पूजन आणि त्या दिवशी केलेलं व्रत, त्या दिवशी केलेला उपवास आहे. त्या उपवासाच्या माध्यमातून भगवान शिव परमात्म्याने दिलेलं वरदान आहे की जो वर्षभर अशा प्रकारे गणेश चतुर्थीचं व्रत करतो, त्या व्रतस्थ असणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांच्या करता कोणतीही गोष्ट असाध्य नाही. सर्व मनकामना या एक वर्षाच्या व्रताने पूर्ण होत असतात. आपल्याकडे बऱ्याचशा बाया करतात चतुर्थीचं व्रत, बऱ्याच महिला मंडळी करत असतात. गणेश चतुर्थीचं व्रत करत असताना भगवान गणेशाला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात असं वर्णन आहे. गणेशजीला काय प्रिय आहे? सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू जी गणेशाला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा आहे. महाराज काय प्रिय आहे? दुर्वा हे अत्यंत प्रिय आहे. भगवान गणेशाला एक जरी दुर्वा अर्पण केली तरी सुद्धा भगवान गणेशजी प्रसन्न होतात. परंतु शास्त्र असं सांगतं की त्याची नियत अशा प्रकारची संख्या आहे दुर्वांची. 21 काड्यांची ती 21 काय म्हणतात काड्याच ना, 21 काड्यांची ती पेंडी जुडी असावी आणि त्या जोडीनं भगवान श्री गणेशजीचं पूजन करावं. भगवंताला आवडणारी दुर्वा जशी आहे तसं आणखीन एक प्रिय वस्तू आहे गणेशाची. आणि ती प्रिय वस्तू म्हणजे लाल रंगाचं फुल. मग ते कोणत्याही झाडाचं असू द्या, लाल रंगाच्या फुलाने भगवान श्री गणेशजी लवकरात लवकर प्रसन्न होत असतात. गणेशजीला प्रिय असणारी आणखीन एक वस्तू आहे लाडू. मग तो कशाचाही असेल तर भगवान गणेशजीला काय आवड असेल लाडूची, लाडू अत्यंत आवडतात. आणि त्याच्यानंतर चौथा आणि महत्वाचा पदार्थ आहे जो भगवंताला अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे मोदक. पण मोदक मी 2010ला इकडे आलो या तुमच्या मराठवाड्यामध्ये. आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, सातारा जिल्हा. परंतु 2010ला या ठिकाणी या मराठवाड्यामध्ये आलो. आणि मला वाटतं आलो तर पहिल्यांदा इथंच आलो होतो देवजाण्यालाच. इथं प्रयत्न केला होता आपण, दिलीपराव होते त्यावेळेला. 2010ला आल्यापासून बऱ्याच वेळेला मोदक पाहण्यात आले माझ्या इथं आल्याच्या नंतर. मोदक करतात तुमच्याकडे मोदक करतात, पण ते मोदक एवढे छोटे असतात, एवढे छोटे की कधी कधी तर ते मायक्रोस्कोपने बघावं लागतं. एवढे छोटे मोदक. आमच्याकडचे मोदक फार सुंदर मोदक बनवतात. आमच्याकडे फार गोड चांगली पद्धत आहे मोदक बनवण्याची. इकडं तुमच्याकडे मला वाटतं तळतात नाही का मोदक, तळूनच बनवतात ना. आमच्याकडे तळत नाहीत मोदक, ते उकडतात चाळणीमध्ये ठेवून. उकडलेले मोदक त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, गुळ आणि खोबरं त्याचा खीस टाकून त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून सुंदर मोदक लागतात उकडलेले. भगवंताला मोदक हा अत्यंत अत्यंत प्रिय आहे. म्हणून गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये या 4 वस्तू या नितांत आवश्यक आहेत. पहिली वस्तू दुर्वा,
दुसरी वस्तू आहे लाल रंगाचं फूल, तिसरी वस्तू आहे लाडू आणि चौथी वस्तू आहे मोदक. हे 4 वस्तू भगवान गणेशाच्या पूजनामध्ये पाहिजेच पाहिजे. व्रतस्थ राहायचं आहे चतुर्थीच्या दिवशी आणि चंद्रोदयाच्या नंतर भोजन करायचं आहे, पारण करायचं आहे. वर्षभर अशा प्रकारचं व्रत केलं की त्या व्रताच्या करण्याही पेक्षा वर्षभर तुम्ही किती चांगलं व्रत केलंय याच्याही पेक्षा त्या व्रताचं जे उद्यापन आहे ना, त्या उद्यापनाला फार मोठं महत्व असतं. तुमच्याकडे ते कंटिन्यूच धरतात मला वाटते चतुर्थी आहे का नाही. कंटिन्यू चतुर्थी नाही, वर्षाच्या नंतर त्याचं एकदा उद्यापन करावं लागत असतं. व्रत एका वर्षातच देते, वर्षाच्या नंतर उद्यापन करत असताना एक गणेश भक्त असेल किंवा शिवभक्त असेल, त्या शिवभक्ताला भोजन वगैरे देऊन जे काही तुम्हाला दान द्यायचं असेल त्या गणेश भक्ताला शिवभक्ताला दान द्या आणि त्याला जेवण घाला, दान द्या. त्याच्यानं त्या व्रताचं उद्यापन होत असतं, सांगता होत असते आणि व्रत त्याच वेळेला फलितरूप होत असतं. उद्यापन जर नाही केलं आणि कंटिन्यू तुम्ही जर व्रत चालवत असाल, उद्यापन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या व्रताची कोणत्याही प्रकारची फलश्रुती प्राप्त होत नाही. म्हणून 1 वर्षभर भाद्रपद महिन्यामध्ये चालू केलेलं व्रत भाद्रपामध्ये पुन्हा येणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये त्याची सांगता करायची आहे. असे 1 वर्ष झाल्यानंतर उद्यापन, पुन्हा 1 वर्ष व्रत केले की पुन्हा त्याचं उद्यापन. जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत व्रताची सिद्धी होत नाही. भगवान श्री गणेशजी आणि कार्तिक स्वामी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करतात. त्या लीलाच्या माध्यमातून शिव परमात्मा आणि पार्वती माता हे आनंद घेत आहेत. त्यांच्याकडे पाहत पाहत त्यांना फार मोठा आनंद होत आहे. आणि कालांतराने भगवंताच्या लक्षात आलं की आता हे उपवर झालेले आहेत. दोघेही पुत्र हे उपवर झाले, लग्नाकरता योग्य झालेत. आता यांचा विवाह करून द्यावा लागेल. विवाहाचा प्रस्ताव ज्यावेळी ठेवला त्यावेळी ह्या दोघा पुत्रांनी आई वडिलांच्या जवळ शंकराच्या आणि पार्वती मातेच्या जवळ येऊन दोघेही पुत्र बोलायला लागले. म्हणे बाबा आधी माझं लग्न करा, आधी माझं लग्न करा, आधी माझं लग्न करा. दोघे भांडतायत. विवाह व्हावा याच्या संदर्भामध्ये दोघांच्या मध्ये वाद निर्माण झालेला आहे. कार्तिक स्वामी म्हणतात माझं अगोदर लग्न करा, मी अगोदर निर्माण झालेलो आहे. गणपती बाप्पा म्हणतात मी आद्य देवता आहे, अगोदर माझा विवाह करा. भगवान शंकराने सांगितलं म्हणे ठीक आहे, भांडू नका म्हणे, याच्यावर आपण तोडगा करू. काय करायचं म्हणे, एक करा, ही जी पृथ्वी आहे ना या पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो पहिल्यांदा इथं पुन्हा कैलासावर येईल, कैलास पर्वतावरून सुरुवात करायची आणि पुन्हा कैलास पर्वतावर येऊन प्राप्त व्हायचं आहे. एक प्रदक्षिणा करून जो पहिल्यांदा येईल त्याचा विवाह अगोदर लावण्यात येईल आणि दोघांना पाठवण्यात आलं. आता जो प्रत्येक देवतेचं वाहन असतं तसं या दोघांचंही वाहन आहे. गणपती बाप्पा त्यांचं वाहन आहे उंदीर आणि कार्तिकेय स्कंद भगवंत त्यांचं वाहन आहे मयूर, मोर. मोराच्या वाहनावर ते आरूढ झालेले आणि वायू वेगाने तो मयूर, तो मोर पृथ्वी प्रदक्षिणेकरता पुढे निघालेला आहे. आता गणपती बाप्पा त्या उंदरावर बसले, तो बसल्याबरोबरच तो उंदीर लटखडायला लागला. त्याला पुढे चालता येणं शक्य नाही. गणेशजी थांबलेले आहेत. त्यांनी विचार केला काहीतरी युक्ती लढवली पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे. आपल्याच्यानं पृथ्वी प्रदक्षिणा तर शक्य होणार नाही, काही ना काहीतरी केलं पाहिजे. आणि बुद्धीची देवता आहेत महाराज, बुद्धीची कमी नाही. पटकन लक्षात आला उपाय आणि ताबडतोब कैलास पर्वतावर परत आलेले आहेत. शिव परमात्मा ध्यानमग्न आहेत. पार्वती माता त्यांची सेवा करते. संधी बघितली आणि गणेशजीनं जवळ आलेले आहेत. चरणावर मस्तक ठेवलं, एक प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा चरणावर मस्तक ठेवलं आणि भगवान शिव परमात्म्याला गणेशजी म्हणायला लागले बाबा माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली. पृथ्वी प्रदक्षिणा झाली? अरे अजून तर तू इथून निघालाही नाही, आमच्या समोरच आहेस. गणेशजीनं सांगितलं म्हणे बाबा मैया तुमच्या चरणाजवळच माझे सगळं जग आहे, माझी सृष्टी ही तुमच्या चरणाच्या ठिकाणी आहे. तुमच्या चरणाला प्रदक्षिणा घातली म्हणजे अख्ख्या जगाला प्रदक्षिणा घातल्याचं फल हे निश्चित मला प्राप्त व्हायला पाहिजे. गणपती बाप्पाची बुद्धी बघितली आणि भगवान शिव प्रसन्न झालेले आहेत. पार्वती माता प्रसन्न झालेली आहे आणि गणेशजीचा विवाह पहिल्यांदा करायचं ठरवण्यात आलं. विश्वरूप नावाचे जे प्रजापती आहेत महाराज वर्णन करतायत, त्या विश्वरूपाची सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 कन्या आहेत. या सिद्धी आणि बुद्धी नावाच्या 2 कन्यांच्या सोबत गणेशजीचा सुंदर अशा प्रकारचा विवाह लावण्यात आला.
मोठ्या आनंदामध्ये आणि थाटामाटामध्ये सर्व देवी देवतांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा सुंदर अशा प्रकारे पार पडलेला आहे. कार्तिक स्वामी अजून ती प्रदक्षिणा करण्यामध्येच रत आहेत, मग्न आहेत. त्यांना विलंब लागत आहे. विश्वरूप प्रजापतीची असणारी कन्या सिद्धी, त्या सिद्धीपासून गणेशजीला आतापर्यंत एक पुत्रही झाला. त्याचं नाव आहे क्षेम. क्षेम नावाचा तो पुत्र झाला. आणि बुद्धीपासून जो पुत्र झाला त्याचं नाव आहे लाभ. क्षेम आणि लाभ नावाचे दोन पुत्र गणपती बाप्पाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. महाराज कार्तिक स्वामी अजूनही प्रदक्षिणाच करत आहेत. तोपर्यंत तिकडे गणपती बाप्पाचं लग्नही झालं. लग्न होऊन त्यांना दोन मुलंही झाली. अजूनही यांची प्रदक्षिणाच चालू आहे. मजल दर मजल करत पृथ्वी प्रदक्षिणा करत असणारे कार्तिक स्वामी मनामध्ये आनंदित होत आहेत की मी भाग्यवान आहे आणि माझंच लग्न पहिल्यांदा होणार. मागं वळून वळून पाहतात, अजून गणपती बाप्पाचा काही तपास नाही. मी पहिल्यांदा निघालो होतो, मला काही त्यांनी अजूनपर्यंत ओव्हरटेक केलेलं नाही. याचा अर्थ पहिल्यांदा मीच पोचणार आहे, माझंच लग्न होणार. मजल दर मजल करत पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून ज्या वेळेला कैलास पर्वतावर आलेले आहेत, पहिल्यांदा भेट झाली ती नारदांची भेट झाली महाराज. आणि नारदांची भेट झाली याचा अर्थ असा आहे, नारदांनी लगेच ताबडतोब त्यांचे कान भरायला सुरुवात केली. नारद बोलायला लागला, म्हणे कार्तिक स्वामी झाली म्हणे पृथ्वी प्रदक्षिणा तुमची? हो म्हणे झाली प्रदक्षिणा. तुमच्या बुद्धीची कीव करावी म्हणे. नारदजी बोलायला लागलं, तुमच्या बुद्धीची कीव करावी. तुम्ही फार भोळे आहात. शंकर पार्वतीनं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही निघालात लगेच मग पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता. कार्तिक स्वामी स्कंद भगवंतांनी सांगितलं म्हणे, हो देवा निघालो. तुम्हाला कल्पनाही नसेल कदाचित तुम्ही गेल्यानंतर पाठीमागे काय घडले ते. काय घडले? तुम्हाला तिथून हाकलून दिलं म्हणे दोघांनी, शिव पार्वतीने. आणि कैलासावर हाकलून देऊन तुमच्या पश्चात तुमच्या पाठीमाग गणपतीचं गणेशजीचं लग्नही केलं. विश्वरूप नावाच्या प्रजापतीची सिद्धी आणि बुद्धी नावाच्या दोन कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. आणि क्षेम आणि लाभ नावाचे दोन पुत्रही त्यांना प्राप्त झालेले आहेत. जसं जसं महाराज नारद महर्षी सांगायला लागले तसं तसं स्कंद भगवंताची तळपायाच्या मस्तकाला जायला लागली. आपल्या आई वडिलांचा भयंकर अशा प्रकारचा क्रोध त्यांना प्राप्त झालेला आहे. राग आला. तेवढ्यामध्ये शिव पार्वती त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. शिव पार्वतीला बघितलं आणि रागाचा पारा आणखीनच चढला. त्यांनी आपलं मुख फिरवलेलं आहे. आई वडिलांच्या पासून ते थोडेसे दूर गेलेले आहेत. पुन्हा भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती त्यांच्या जवळ येत आहेत, तर ते बोलायला तयार नाहीत. शेवटी कार्तिक स्वामींनी सांगितलं, बोलायला लागले म्हणे, मैया बाबांचं जाऊ दे, पण माझा विश्वास तुझ्यावर तरी होता म्हणे. माझ्या पश्चात तुम्ही गणेशजीचा विवाह लावून दिलात. पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता मी बेजार झालो म्हणे. मी पूर्ण अख्ख्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलो. मोठ्या कष्टानं प्रदक्षिणा केली. अख्ख्या पृथ्वीची प्रदक्षिणा करणं म्हणजे काय सोपं आहे का? मी पूर्ण कष्टानं प्रदक्षिणा केलेली आहे आणि माझा तुम्ही विश्वासघात केलात. म्हणून मैया एक लक्षात ठेव, आता इथून पुढे मी तुम्हाला माझं तोंड दाखवणार नाही. आणि तिथून निघाले महाराज. कैलास पर्वताचा स्कंद भगवंताने कार्तिक स्वामींनी त्याग केला आणि जवळच असणारा क्रौंच नावाचा पर्वत, त्या क्रौंच पर्वतावर कार्तिक स्वामी जाऊन स्थिर झालेले आहेत. तिथं त्यांनी आपला मुक्काम केलेला आहे, मुक्काम ठेवलेला आहे. त्याच ठिकाणी पार्वती मातेनं वारंवार विनंती केली, परंतु कार्तिक स्वामी ऐकत नाहीत. उलट पार्वती मातेचे शब्द त्यांना बाण लागल्यासारखे लागायला लागले आणि त्यांनी स्त्री जातीला शाप दिला महाराज. संपूर्ण स्त्रियांना कार्तिक स्वामीचा शाप आहे की माझ्या जर दर्शनाला कोणी स्त्री जर आलीच एखाद्या वेळेला तर तिला वैधव्य प्राप्त होईल, ती विधवा होईल. म्हणून आजही कार्तिक स्वामीच्या प्रत्यक्ष दर्शनाला स्त्रियांना बंदी आहे महाराज. माझ्या जीवनामध्ये मला महाबळेश्वर पाचगणी ऐकलं असेल, आपण ऐकले ना. पाचगणीच्या पायथ्याला एक राजापूर नावाचं गाव आहे आणि त्या राजापूर वरून खाली जावं लागतं. असं उंचावर मोठ्या टेकडीवर गाव आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे आणि उंच कड्यावर ते गाव आहे. तिथून खाली उतरावं लागतं. त्या पर्वताचा पायथा आणि त्याचा माथा, त्याच्या मध्यभागी गुंफा कोरलेल्या आहेत. तिथं कार्तिक स्वामीच्या गुंफा आहेत.
माझं परम भाग्य असं आहे की मला त्या कार्तिक स्वामीच्या गुंफेमध्ये ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करण्याची संधी योग प्राप्त झाली. त्यावेळी समोर घडलेला एक प्रसंग आहे. मागे एकदा त्या शनीच्या पारावर जाण्याकरता स्त्रियांना अधिकार पाहिजे म्हणून कुणीतरी आंदोलन केलं पहा. तसंच आंदोलन आमचं अनुष्ठान झालं होतं ज्ञानेश्वरीचं. आणि एका माता माऊलीनं का बरं दर्शन घेऊ देत नाहीत आम्हाला म्हणून जबरदस्तीनं त्याने कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलं. आणि 8व्या दिवशी वैधव्य प्राप्त झालं महाराज. 8व्या दिवशी पतीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये गेले. शास्त्रामध्ये सांगितलेल्या वर्णित केलेल्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला मान्य कराव्या लागतात. कार्तिक स्वामींनी सर्व स्त्रियांना शाप दिलेला आहे. पार्वती मातेने सांगितलं म्हणे देवा असा अन्याय करू नका. एका माझ्यामुळं अख्ख्या स्त्री जातीला तुम्ही शाप देत आहात. कार्तिक स्वामींनी पुन्हा दया दाखवली आणि लक्ष देऊन ऐका. पूर्ण वर्षभर कार्तिक स्वामीचं दर्शन स्त्रिया घेऊ शकत नाहीत, परंतु कार्तिक महिन्यातली जी पौर्णिमा आहे ना त्या कार्तिक पौर्णिमेलाच फक्त स्त्रियांना अधिकार आहे की त्या वेळेला कार्तिक स्वामीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. कार्तिक स्वामी कार्तिक पौर्णिमेला जर उपवास केला, उपवास करून भगवान कार्तिकेयाच्या स्कंदाच्या नावाचा जप केला किंवा भगवान शंकराच्या नावाचा जप केला तर महाराज वर्णन करतायत पूर्ण वर्षाकरता सौभाग्य प्राप्त करून देणारं हे कार्तिक स्वामीचं दर्शन आहे. वर्षातून फक्त एकदाच समोर जाऊन, नाहीतर मग कार्तिक स्वामीचं समोर जाऊन स्त्रियांना दर्शन नाही. आजही त्या क्रौंच पर्वतावर, म्हणजे पूर्वीचा तो क्रौंच पर्वत आहे, आता काय पर्वत वगैरे राहिला नाही, ते ठिकाण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवंताचं एक ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिव परमात्मा आणि माता पार्वती या दोघांचं सम्मिलित स्वरूप त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आहे. ते दक्षिण भारतामध्ये श्रीशैलम या ठिकाणी जर कोणी गेला असेल तर, श्रीशैलम जर तुमचं झालं असेल तर श्रीशैलमला मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आहे ना, मल्लिकार्जुन नावाचं. मल्लिकार्जुन म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी एकटे भगवान शिव परमात्मा आहेत, एकट्या शिवाचं ज्योतिर्लिंग आहे. तिकडे औंढ्याला गेलं तर नागेश्वर एकट्या भगवान शंकराचं आहे, ओंकारेश्वर एकट्या भगवान शंकराचं आहे, काशी विश्वेश्वर एकट्याचं आहे, रामेश्वरम एकट्याचं आहे, घृष्णेश्वर एकट्याचं आहे, मात्र तिकडं सोमेश्वर एकट्याचं आहे. पण हे जे मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आहे ना ते दोघांचं सम्मिलित स्वरूप आहे. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर. मल्लिकार्जुन नावाचं ते ज्योतिर्लिंग आहे. आणि हे ज्योतिर्लिंग आजपर्यंत भक्तांच्या ज्या मनोकामना आहे त्या आत्ताही पूर्ण करत आहे. आणि वर्णन करतात शिवपुराणकार की पूर्ण वर्षभर पार्वती माता आणि भगवान शंकर हे कार्तिक स्वामीला पाहण्याकरता जाऊ शकत नाहीत, पण अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वती दर्शनाकरता जाते. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला भगवान शंकर जातात दर्शनाकरता आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला माता पार्वती कुठं? श्रीशैलमला, मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग जिथं आहे त्या ठिकाणी. म्हणून मल्लिकार्जुनला जर कधी जायचं असेल तर एक तर अमावस्याला तरी जावं किंवा पौर्णिमेला तरी जावं. व अमावस्या किंवा पौर्णिमेला गेलं तर त्या ठिकाणी साक्षात भगवान शिव परमात्मा पार्वती सहित विराजमान असतात. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला फार मोठा उत्सव अशा प्रकारचा असतो. आणि म्हणून स्कंद भगवंताने अशा प्रकारचा शाप दिलेला आहे. याच्यानंतर स्कंद भगवंताच्या हातून ज्या तारकासूर नावाच्या दैत्याचा वध झालेला आहे, या तारकासूर नावाच्या दैत्याचे जे 3 पुत्र आहेत त्या 3 पुत्रांचा कशा प्रकारे संहार केला गेला, या तिघांनीही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून एक 3 प्रकारची पुरं म्हणजे 3 प्रकारची नगर आपल्या स्वतः करता मागून घेतलेली आहेत. आणि एक विचित्र प्रकारचं असं वरदान भगवान ब्रह्मदेवाकडून मागून घेतलं. भगवान शिव परमात्म्याने या त्रिपुरांना कशा प्रकारे त्यांचा नाश केलेला आहे ती कथा आपल्याला पाहायची आहे. 2 मिनिटं सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे, त्याच्यानंतर आपण त्रिपुर दहनाची कथा पाहणार.